इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे शासनाचे सगळे अधिकारी सन्माननीय एसपी साहेब कुमारजी चिंता साहेब त्यांच्यासोबत ॲडिशनल एसपी साहेब एसडीएम आशिष त्यांच्यासोबत एसडीपीओ साहेब हर्षा साहेब आणि त्यासोबत सीओ अतुलजी यासोबत माझे सगळे अधिकारी कर्मचारी आणि पुसाचे सगळे नागरिक मित्रो भगिनींनो, आपण मागच्याच आठवड्यामध्ये जिल्हास्तरीय शांतता कमिटी घेतली होती. त्यामध्ये बऱ्यापैकी आपले जितके विषय आहे जिल्हा स्तराचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये बी बऱ्यापैकी समोर आले होते. त्यामध्ये महत्त्वाचा होता की आपल्याला आता सणाचा जे तयारी आहे ते प्रशासन मार्फत सुरू व्हायला पाहिजे. त्यामध्ये जितके भी नगर प्रशासनाची जितकी भी टीम आहे, आपली सीओ मंडळी आहे, त्यांना ऑलरेडी सूचना दिलेली आहे की रस्ता असो, टॉयलेट असो, आपले हॉकर संदर्भात काय विषय असो की काही ठिकाणी आपले म्हणजे रस्ता अवरोध होऊन जातो, काही ठिकाणी ठेलीवाले असतात ते रस्त्याला अवरोध करून ठेवतात, त्यांचा विषय असो, आपले रस्त्याची साफसफाई असो किंवा इतर सर्व विषय जसा स्ट्रीट लाईटच्या काही तालुक्यांमध्ये विषय आला होता त्या संदर्भात बऱ्यापैकी आपण प्रत्येक तालुक्याला प्रत्येक नगर परिषदेला सूचना दिलेली आहे. त्याचा परत आढावा आम्ही दर आठवड्याला घेणार आहे. आता या आठवड्याचा जे आढावा आहे ते उद्या आहे. कोणता तालुकाने कोणता नगर परिषदने किती तयारी केली त्या संदर्भात आम्ही विचारणार आहे. तो जसा आजची मीटिंग मध्ये जसा तुमची मागणी होती की या ठिकाणी काही बेसिक प्रश्न आहे जे व्हायलाच पाहिजे, त्या संदर्भात प्रशासन पण दक्ष आहे आणि आम्ही त्याचा फॉलोअप करत आहोत. आणि जेव्हा आपल्या सण स्टार्ट होणार आहे त्याच्या पूर्वी बऱ्यापैकी सॉल्व्ह होतील त्याचा मी हमी देतोय. दुसरा आजच्या या पूर्ण प्रसंगामध्ये आता जसा दिसून आला की मागच्या वर्षाचा अनुभव बघा किंवा त्याच्या पूर्वीचा अनुभव बघा, आपला जे आहे तालुका आहे ते संवेदनशील आहे. त्यामध्ये काही एक दोन प्रकरण असे आले ज्या कारणामुळे आपल्या संदर्भात जसा आपण म्हणजे नॉर्मली आम्ही शांतता कमिटीमध्ये वारंवार असा मेन्शन करत नाही की डीजे आपण 75 डेसिबल पर्यंतच ठेवायचे, पण जसा अनुभव आलेला आहे त्याप्रमाणे माझी टीमने माझे सगळे सहकार्याने तुम्हाला बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की आपण कायद्याचा पूर्णतः पालन करणारच आहे. आणि कायद्याचा जेव्हा पालन करणार आहे तेव्हाच आपला जे पूर्ण सण आहे ते आनंदाने होऊ शकते. अदरवाईज आपण स्वतःच्या मनाने चालले तर काही ना काही दिवसाला अडचण होणार आहे, काही ना काही प्रॉब्लेम इश्यू क्रिएट होऊ शकतोय आणि स्टार्टिंग मध्ये आपण चांगला सेलिब्रेशन मोड मध्ये आहे आणि त्याचा काही नेगेटिव्ह रूप आपल्याला समोर जावा लागू शकतोय. तो कायदा आपण सगळ्यांसाठी आहे, प्रत्येकासाठी आहे. आता कोणी म्हणत नाही की कायदा माझ्यासाठी लावलेला आहे, यांच्यासाठी नाही. तुम्ही जितके लोक उपस्थित आहेत सगळे नागरिक आहेत त्यांच्यासाठी सारखाच कायदा आहे. तो त्याची पालना करणे, त्याची अंमलबजावणी करणं आणि त्याची अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाला सपोर्ट करण्याची आपण सगळ्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही या ठिकाणी सगळ्यांना परत आवाहन करतो की डीजेचा विषय असो किंवा दारूचा विषय असो, यामध्ये तुम्हाला आपली पूर्ण टीम आहे त्याला सपोर्ट करायचं आणि त्यामध्ये तुम्ही जितका मदत करू शकता ते करावं. तुम्हाला ऑलरेडी एसडीएम साहेबांना डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळी सण नव्हता, कोणताही नव्हता, तरी आपण दारूबंदी संदर्भात 170 केसावर कारवाई केलेली आहे. म्हणजे आपण किती दक्ष आहे, किती म्हणजे मायन्यूटली मॉनिटरिंग करत आहे ते नॉर्मल पिरियड मध्ये आपण बघितलेलं आहे. आता क्रिटिकल पिरियड आहे, संवेदनशील पिरियड आहे. यावेळी जर असा घडला तर आपण कितीवर कारवाई करू शकतो हे आपल्याला सगळ्यांना जाणीव असेल. तो ऑलरेडी टीम आमची त्यामध्ये काम करत आहे. माझा फक्त या ठिकाणी सगळे नागरिकांना अशी विनंती राहणार आहे की आपण पोलिसांसोबत राहून जितका काम करणार आहे त्या मार्फत आपण हे पुढचे 1.5-2 वर्ष खूप चांगल्या रीतीने म्हणजे सेलिब्रेशन मोड मध्ये आपण करू शकत आहे. जर कोणतीही एक घटना घडली, कोणताही एकच मंडपचा काही इश्यू आला, कोणताही एक म्हणजे पुणे आपलं शहर आहे त्यामध्ये कोणताही एक कॉलनीचा विषय आला, त्या कारणामुळे आपल्या सगळ्यांचा जे आनंदाचा जे माहोल आहे ते कुठे कुठे बिघडू शकतो. तो आपण सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे. या ठिकाणी तुम्ही जितके भी लोक संस्था समितीचे आहे त्यासोबत इतर नागरिक आहे, माझी सगळ्यांना परत आव्हान आहे की आपल्याला हे सण चांगला करायचे, सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी म्हणून तुम्ही पुढे जावा. जर हे सगळी कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतःकडे ठेवली तर याचा बेनिफिट आपल्या समाजाला, आपल्या शहराला होणार आहे. यामध्ये महत्वाचा विषय सोशल मीडिया एक आलेला आहे.
त्यामध्ये बऱ्यापैकी मागे जळगावमध्ये एस पी साहेबांनी स्वतःचा मत सांगितला. माझा पण सारखाच अनुभव आहे. मी संभाजीनगरला होतो, तिकडे पण तेच आहे. एक रील व्हायरल झाली, एक पोस्ट व्हायरल झाला, कोणाने काय टाकलं आपण बघतच नाही आणि त्याच्यानंतर वेगळा रोष स्टार्ट होतोय आणि त्याच्यानंतर आपली सगळी यंत्रणा ते डिफेन्स मोड मध्ये जातात. तो परत सगळ्यांना विनंती आहे, काय करा, जर कसाही अशी काही पोस्टवर आला तर पोलीस यंत्रणाला ते कम्युनिकेट करा. आपली सगळी टीम आहे ते ऑलरेडी या फूड पिरियड मध्ये अलर्ट मध्ये आहे. तो विदिन टाइम मध्ये तुम्हाला रेस्पॉन्स येतील आणि त्याच्या संदर्भात कारवाई होतील. महत्वाचं आहे की तुम्ही आता जसा लास्ट मध्ये एक विषय आला की म्हणजे सण आम्ही साजरा करत आहे आणि त्यामध्ये प्रशासन मार्फत काही हलगर्जीपणा झालेला आहे. वी विल एन्श्योर की तसा होणार नाही. तरी पण माझा जे अनुभव आहे की तो आपल्या लोकांचा सण चांगला व्हावा त्यासाठी प्रशासन स्वतःचा सण आहे ते पुढे ढळकत आहे. जसा आता होलीच्या कधी सेलिब्रेशन आहे तर पोलीसचे लोक नॉर्मली होली झाली त्याच्या पुढचा दिवस झाला त्याच्या पुढच्या दिवशी ते फिक्स करतात. गणपतीमध्ये बघा, दिवाळीमध्ये बघा किंवा कोणताही तुम्ही सेलिब्रेशन बघा, आपली सगळी यंत्रणा स्वतःच्या जे सणाचा आनंद आहे, स्वतःचे परिवार सोबत जे वेळ घालायचे ते सगळं सोडून ते आपल्या रस्त्यावर राहतात. आपल्या सगळ्यांचा जे प्रोग्राम आहे, सगळ्यांचं जे इव्हेंट आहे ते चांगल्या रीतीने व्हावा त्यासाठी त्या ठिकाणी उभे राहते. दिवस रात्रीपर्यंत जेव्हापर्यंत सगळ्यांच्या चांगल्या रीतीने सेलिब्रेशन होऊन संपत नाही तेव्हापर्यंत लोक उभे राहतात आपले. तो आपण इतका सॅक्रिफाईस करतो आपल्या सगळ्यांसाठी. तो आपली पण जबाबदारी आहे की कुठे कुठे आपण कमी जास्त होऊ शकतो. काही ठिकाणी पोलीस या फिर जिल्हा प्रशासन जसा आता नगर परिषदचा विषय आला, काही ठिकाणी छोटी मोठी कमी जास्त असू शकतोय. पण आपला ओरिएंटेशन असंच आहे की आपण सगळ्यांच्या मदतीसाठी आहे. ज्या ठिकाणी कोणालाही काही गरज पडणार आहे त्या ठिकाणी आपण उभे राहणार आहे. तो फक्त याचा मला फक्त बॅकग्राऊंड सांगायचं होतं. आपण सगळे खूप जबाबदार माणूस आहे. या ठिकाणी मला खूप म्हणजे बरेच लोक पण दिसले, खूप असे आहे जे ऑलरेडी म्हणजे समाजाला पुढे घेऊन चालत आहे. तुमचा शब्दाचा मान प्रत्येकाला आहे. तुम्ही या ठिकाणी सांगणार आहे तो 100 लोक 1000 लोक तुमच्या पाठीमागे राहणार आहे. खूप लोक असे आहे ज्यांना स्वतःच्या कामगिरीतून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. म्हणजे जवळपास कोणाचा 15 वर्षाचा अनुभव असेल, किसी का 20 वर्ष का होगा आणि खुद के काम से उन्होंने खुद को सिद्ध किया है. तो असे हे इव्हेंट असतात त्यामध्ये तुमचा बोलणं, तुमच्या शब्दाचा खूप महत्व आहे. तुम्ही जर समाजाला चांगला मार्गदर्शन केला, छोटे मोठे विषय आपल्याला येतच राहणार आहे पण त्यावेळी तुमच्या बोलण्याचा खूप महत्व राहणार आहे. तुम्ही चांगल्या रीतीने बोलले, चांगल्या रीतीने मेसेज पास ऑन केला तो असे इव्हेंट आपल्या सगळ्यांसाठी आनंदीसाठी राहणार आहे. तर माझी सगळ्यांना परत विनंती राहणार आहे की पुढचा दिवस आपण सगळ्यांना खूप म्हणजे आनंदाने सेलिब्रेट करायचे. असा नाही की आपल्याला जास्त सेलिब्रेट करायचं तर आपण स्पीकरची व्हॉल्यूम वाढवून देतो की मला जास्त आनंद झाला तर मला स्पीकरची व्हॉल्यूम आता 150 डेसिबल वर सेट करायचं. आणखी जास्त आनंद झाला तर 200 डेसिबल सेट करायचं. म्हणजे दॅट इज ओनली एक्झाम्पल. पण 75 डेसिबलच्या सगळ्यांना पालना करावी. कोणी असा नाही जाणार आहे की म्हणजे जे शासन आहे, प्रशासन आहे, पोलीस यंत्रणा आहे ते आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी राहणार आहे. मी परत या ठिकाणी तुम्ही इतके वेळ थांबले, इतके वेळ आपल्या सगळ्यांचा संवाद झाला, मी परत सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आयोजक मंडळी आहे त्यांचा पण धन्यवाद व्यक्त करतो आणि स्पेसिफिकली सगळे जे या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचा मी परत धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय